सत्तेची खुर्ची इतकी कमालीची असते की तिला मिळवताना राजकारण्यांना अनेक कोलांटुड्या घ्याव्या लागतात. नवनवी समीकरणं करावी लागतात, शब्द द्यावे लागतात, शब्द फिरवावेही लागतात. मित्र कधी शत्रू होतात तर शत्रू मित्रही बनवावे लागतात. अशी ही खुर्ची मिळवण्यासाठी भिवंडीत महाभारत सुरू आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. भिवंडीत कुणाचा होणार महापौर? भिवंडीत भाजपला मोठा धक्का. भिवंडीत काँग्रेस मारणार बाजी. भिवंडीत शुक्रवारी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी मोठी राजकीय उलथापालथ घडली. भिवंडीत शुक्रवारी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. आतापर्यंत राज्यात भाजपमध्ये इतर पक्षातून इन्कमिंग होत होतं, मात्र पहिल्यांदाच भाजपमध्ये उभी फूट पडून भाजपच्या नगरसेवकांनी थेट काँग्रेसला मदतीचा हात देण्याचं ठरवलंय. भिवंडीत घडलेल्या या वेगवान घडामोडींमुळे भिवंडीत नेमका कुणाचा महापौर होणार याची उत्सुकता आहे. भाजपकडून नारायण चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यानंतर भाजपच्या शहराध्यक्षांकडून महापौर पदासाठी स्नेहा पाटलांच्या नावाचं पत्र देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा नारायण चौधरी उपस्थित होते. या घडामोडींमुळे भिवंडीत काँग्रेसच्या आशा उंचावल्या. उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत. ते तिथे जातील, सर्व नगरसेवकाशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणता अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल. मी एवढंच या निमित्तानं बोलतो की भारतीय जनता पक्षला सोडून आता जे चौधरीजी जे आलेले आहेत ते आता काँग्रेस प्रणित आघाडीचा ते एक महत्वाचा एक आघाडीतले सदस्य राहतील. मी त्यांचं स्वागत करतो. भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. 90 जागा असलेल्या महापालिकेत बहुमताचा आकडा 46 आहे. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा मिळाल्यात. त्या खालोखाल भाजपला 22 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा, समाजवादी पक्षाला 6 जागा, गुणार्क विकास आघाडीला 4 जागा, भिवंडी विकास आघाडीला 3, अपक्षांना 1 जागा मिळाली आहे. आता काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे नारायण चौधरी समर्थक एकत्र येत सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. महापौर हा सेक्युलर फ्रंट जी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट भिवंडीत झालेला आहे त्यांचाच महापौर होणार, त्यांचाच उपमहापौर त्यांचा. या निरीक्षकाकडे चर्चा करून आम्ही तुम्ही पक्षाचे विचारण्यापेक्षा राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा आमचा जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडीत काँग्रेस प्रणित त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार. काँग्रेसचे 30 नगरसेवक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि भाजपच्या नारायण चौधरींसह असलेल्या नगरसेवकांच्या मदतीनं सत्ता सोपान गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नारायण चौधरींच्या या खेळीमुळे भिवंडीत भाजपला मोठा धक्का बसलाय. जो फुटून जातो तो भाजपवाला नाही. जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता. आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही. तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही. तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन. पक्षांतरबंदी कायद्याचा महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हा आपल्या सगळ्यांसोबत आहे. त्यामुळे तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रश्न मी विचारणार नाही. मात्र तांत्रिकता जी आहे ती देखील पूर्ण केल्या जाईल. आम्ही कुठल्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत न जाण्याची आमची भूमिका जी आहे तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता जे पुढचे आहेत, किती आहेत, काय आहेत, कसं होईल याचं 20 तारखेला याचं जे आहे त्या 20 तारखेनंतर या गोष्टीवर स्पष्टीकरण आपसूक होईल. भिवंडीत कोणता पक्ष कुणाला पाठिंबा देणार याचा थांगपत्ता लागत नसल्यानं ही निवडणूक चर्चेत आहे. अशातच भाजपच्या नारायण चौधरींनी पक्षाविरोधात शड्डू ठोकल्यामुळे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. आता घोडा मैदान जवळ आहे. शुक्रवारी याचा फैसला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.